तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की जेवढा श्रीमंत माणूस असतो तोही तितकाच आत्मविश्वासी किंवा एन्जॉय करणारा किंवा एनर्जी दाखवणारा असतो. आणि एखादा गरीब माणूस बऱ्याच वेळेला किंवा जो कमी प्रसिद्ध असलेला किंवा ज्याने आयुष्यामध्ये जास्त यश मिळवलं नाही लोकांच्या मताप्रमाणे, तोही तेवढाच एनर्जेटिक असतो सुरुवातीला. पण तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की एखादी व्यक्ती एखादा काम जे करते, चांगली गोष्ट, जो चांगला माणूस किंवा शिकलेला किंवा जो फेमस असेल तोही काम करतो, आणि जो कदाचित कमी यशस्वी असलेला माणूस किंवा अयशस्वी असलेला माणूस पण त्याच प्रकारचं काम सुरुवातीला तेवढ्याच मेहनतीने करतो. म्हणजे दोघांकडे त्या प्रकारची एनर्जी, त्या प्रकारचं स्किल, या सगळ्या गोष्टी असतात. पण दोघांमध्ये फक्त एका छोट्या गोष्टीचं अंतर असतं, आणि ते म्हणजे जेव्हा एखाद्या श्रीमंत माणसाला की जेव्हा एखाद्या यशस्वी माणसाला हे कळतं की हे केल्याने XYZ जी कुठची गोष्ट असेल त्याने मला भरपूर फायदा होणार आहे, त्याने माझी खूप प्रगती होणार आहे, तेव्हा तो माणूस त्या गोष्टीवरती कंटिन्यूअस मेहनत करत राहतो जोपर्यंत ती गोष्ट सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत. पण तोच कमी यशस्वी असलेला माणूस किंवा ज्याने जास्त प्रगती केली नाही अशी व्यक्ती जी सुरुवातीला भरपूर मेहनत घेते, पण नंतर 4 दिवस 5 दिवस 7-8 दिवसानंतर ती गोष्ट तो सोडून देतो, आणि मग तो ती गोष्ट यशस्वी करू शकत नाही की त्याला यश मिळत नाही. अशाच बऱ्याचशा गोष्टी आपण नवीन वर्ष असेल त्यावेळेला आपण सुरुवातीला 2026ला मी सकाळी उठून खूप व्यायाम करणार, खूप ताकद बनवणार, खूप एनर्जी घेणार किंवा खूप यशस्वी होणार, अशा गोष्टी डिसाईड करतो. पण 15 किंवा 20 दिवसानंतर त्या सगळ्या गोष्टी निघून जातात. तर उद्या 2026 आहे, लक्षात ठेवा, गोष्ट कन्सिस्टंटली ॲटलिस्ट 21 दिवस किंवा 45 दिवस कंटिन्यू करा, मग तुम्हाला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टींचे रिझल्ट मिळत जातील. धन्यवाद ही गोष्ट शिकल्याबद्दल, समजण्याबद्दल. आपलं ते शुभ हो. थँक्स अँड बाय फॉर नाऊ.